26 मे रोजी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। विधान परिषदेच्या जागांचा तिढा या बैठकीत सोडवला जाईल असं बोललं जात होतं। त्यामुळे मंगळवारी राष्ट्रवादीतल्या इच्छुकांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती। अखेर मंगळवारी रात्री ही बैठक पार पडली, पण या बैठकीत राष्ट्रवादीतला मोठा ड्रामा समोर आल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह या बैठकीत पहिल्यांदाच चव्हाट्यावर आलेला आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची कार्यकारिणीच्या यादीमध्ये नावं नसणं यावरून तटकरे आणि पटेल नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती। त्याच नाराजीचा स्फोट या बैठकीत झाला। मुंबईत असून देखील प्रफुल्ल पटेल या बैठकीला गैरहजर राहिले। इथनच या बैठकीतला खरा ड्रामा सुरू झाला। तर सुनील तटकरेंनी बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेत पक्षातल्या नेत्यांनी आपल्याला एकटं पाडल्याचा संताप व्यक्त केला। यावेळी तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याची माहिती सुद्धा देण्यात येते। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतली अंतर्गत धुसफूस मंगळवारच्या या बैठकीमुळे चव्हाट्यावर आली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं घडलंय काय? तटकरेंनी या बैठकीत नक्की काय सांगितलंय, ज्यामुळे बैठकीमध्ये खडाजंगी झाली? नेमकं काय घडलं त्याची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मंगळवारी रात्री सुनेत्रा पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक झाली। या बैठकीत विधान परिषदेच्या जागांवर तोडगा निघणार असल्याचं बोललं जात होतं, पण त्याच सोबत गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीवरनं सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। पण या बैठकीला प्रफुल्ल पटेल आलेच नाहीत। मुख्य म्हणजे प्रफुल्ल पटेल बैठकीच्या वेळी मुंबईतच होते, तरी देखील ते या बैठकीला गैरहजर राहिले। माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। त्यामुळे पटेलांच्या तीव्र नाराजीच्या चर्चा व्हायला लागल्या। पण या बैठकीत सुनील तटकरेंनी मात्र आपली सगळी खदखद बोलून दाखवली। प्रत्येक वेळी टीकेचं धनी आम्हीच का व्हायचं असा थेट सवाल यावेळी तटकरेंनी उपस्थित केला। दरम्यान तटकरे, पटेल आणि पार्थ पवार यांच्यातला सुप्त संघर्ष सुद्धा यावेळी पुन्हा एकदा समोर आलेला आहे। बैठकीमध्ये सुनील तटकरे बोलायला उभे राहण्याआधीच खासदार पार्थ पवार हे बैठक सोडून निघून गेल्याचं म्हटलं जाते। त्यामुळेच या सुप्त संघर्षाच्या चर्चांना चांगलीच हवा मिळाली आहे। सुनील तटकरे बैठकीत बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी चांगलाच तीव्र संताप व्यक्त केला। अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होऊ दिलं नाही आणि राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने होतोय। याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं यात मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पण त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यात आम्हा दोघांवर टीका व्हायला सुरुवात झाली। पण आमच्यावर टीका होत असताना पक्षाचा एकही आमदार किंवा कोणताही नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही। या मुद्द्यावरनं फक्त आम्ही दोघीच टीकेचे धनी झालो। आम्ही दोघंच तोफेच्या तोंडी गेलो। त्यावेळी आमची बाजू घ्यायला पक्षातलं कोणीच पुढे आलेलं नाही अशी खंत तटकरेंनी सुनेत्रा पवारांच्या समोर मांडली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी टीकेचं धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा सवाल सुनील तटकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला। या दरम्यान सुनील तटकरे आपली नाराजी बोलून दाखवत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। हा मुद्दा या बैठकीत काढणं उचित ठरणार नाही। आपण पुढच्या गोष्टींबद्दल चर्चा करूया। जे झालं ते झालं, आता त्यावरती जास्त चर्चा न करता पुढे जायची गरज आहे असं छगन भुजबळांनी सांगितलं। पण यावरनं सुनील तटकरे चांगले संतापल्याचं सांगण्यात येतंय। मी आज या विषयावरती बोलणारच आणि याबाबत पक्षामध्ये पूर्ण स्पष्टता यायला हवी अशी ठाम भूमिका सुनील तटकरे यांनी घेतली। त्यामुळे सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बैठकीतच वाद झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून देण्यात आली आहे। सुनील तटकरेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बैठकीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पण तटकरेंनी आपली भूमिका मांडून सुद्धा एकही आमदार किंवा नेता त्यावरती काहीच बोलला नाही। त्यामुळे या नाराजी नाट्यावर पडदा न पडताच राष्ट्रवादीची बैठक संपुष्टात आली अशी देखील माहिती समोर येतेय। दरम्यान या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांनी सुनील तटकरे आणि आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं। पण या बैठकीला पटेलांचं गैरहजर राहणं, तटकरेंच्या भाषणाआधीच पार्थ पवारांचं बैठकीतनं तडकाफडकी निघून जाणं, तटकरे आणि भुजबळांमध्ये झालेल्या खडाजंगीमुळे तणावाचं वातावरण निर्माण होणं आणि मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकरणावरती
सुनेत्रा पवारांनी अजूनही मौन बाळगणं, या सगळ्या गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल नाहीये हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। याच बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी काळातील निवडणुकांबाबत महत्त्वाचं विधान केलं। 2029च्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाची तयारी करायला हवी असा सल्ला भुजबळांनी या बैठकीत दिल्याचं सांगितलं जात आहे। 2029च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेईल याची कोणतीही खात्री नाहीये। त्यापेक्षा आपण राज्यातल्या सगळ्या 288 जागांची स्वतंत्र तयारी करायला हवी। भविष्यात मतदारसंघ वाढत असतील तर त्याबाबत सुद्धा आपण आतापासूनच आगामी प्लॅनिंग करायला हवं असं मत भुजबळांनी मांडलं। तसंच SIRच्या प्रक्रियेवर सुद्धा भुजबळांनी संशय निर्माण केला। सध्या राज्यामध्ये राबवण्यात येणारी SIR प्रणाली ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे। या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी पारंपरिक मतं पद्धतशीरपणे कमी करण्याचा डाव आखला गेलेला आहे। यावरती वेळीच उपाययोजना करायला हवी असं भुजबळांनी सांगितल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। दरम्यान पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी बैठकीमध्ये बोलून दाखवली आहे असं समोर येत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्थसंकल्प मांडला। अजित पवारांकडे असलेलं एक्साईज खातं मात्र सुनेत्रा पवारांना देण्यात आलं। अधिवेशन झाल्यानंतर अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं। पण अर्थ खात्याबाबत सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे विचारणा करून सुद्धा त्यावरती मुख्यमंत्री कोणताही निर्णय घेत नाहीयेत अशी खंत सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच नाशिक मधल्या कुंभमेळ्याच्या कामावरनं सुद्धा माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठकीमध्ये आक्षेप घेतल्याचं सांगितलं जात आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याची 25,000 कोटींची कामं सुरू आहेत, मात्र त्यापैकी एकही काम राष्ट्रवादीला देण्यात आलं नसल्याचं सांगत माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद जास्त चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच याच बैठकीत पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्याचं म्हटलं जात आहे। पक्षामध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत 22 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांनी पक्षाची बदनामी होत असल्याचं बैठकीत सांगितलं। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर सुद्धा त्यांनी सारवासारव करत पक्षामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा योग्य असा सन्मान राखला जाईल असं सुनेत्रा पवार यांनी बैठकीत बोलल्याचं म्हटलं जात आहे। पण सुनील तटकरेंनी बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वासमोरच घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष येत्या काळात जास्तच उफाळून येणार आहे असं आता बोललं जात आहे। एकंदरीतच राष्ट्रवादीमध्ये सब कुछ ठीक नाही है असं सध्या चित्र महाराष्ट्रात दिसतंय। पण राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये झालेल्या अंतर्गत संघर्षाबद्दल सुनील तटकरेंनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा।